आज उन्हाळा स्पेशल जेवणाच्या ताटातील अशी एक रेसिपी बघूया ज्याने पोटाला थंडावा तर मिळेलच परंतु जेवणाची चवसुद्धा वाढेल। नमस्कार, वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे एक मुळा घेतलेला आहे। तर इथे मी मस्त कोवळा मुळा घेतलेला आहे आणि त्याचा आपल्याला देठाचा भाग काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे। मुळ्याची साल काढून झाल्यानंतर मुळा आपल्याला बारीक किसून घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला अशा प्रकारची बारीक किसणी घ्यायची आहे। जाड किसणी नका घेऊ, शक्यतोवर तुम्ही बारीक किसणीचाच वापर करा। या रेसिपीसाठी आपल्याला मुळा अगदी बारीक किसूनच घ्यायचा आहे। त्यामुळे तुमच्याकडे जर अशा प्रकारची बारीक किसणी नसेल तर तुम्ही मुळ्याचे तुकडे करून ते मिक्सरमधून बारीक करू शकतात। बऱ्याचदा आपण सुकी भाजी बनवतो आणि त्यासोबत आपल्याला काहीतरी पाणीदार किंवा रसदार असं खायला हवं असतं, तर त्यासोबत तुम्ही ही रेसिपी बनवू शकतात। आणि इथे मी मुळा किसून घेतलेला आहे। किसून घेतलेला मुळा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 3 चमचे दही घालायचं आहे। यामध्ये मी मस्त ताजं आणि थंडगार दही घातलेलं आहे। आपल्याला इथे खूप जास्त आंबट दही घालायचं नाहीये, मस्त ताजं दही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर मी यामध्ये 3 चमचे दही घालून घेतले। यानंतर आपण यामध्ये 1 चमचा साखर घालूया आणि आपल्याला चवीनुसार म्हणजे अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे। त्यानंतर हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आज आपण दही घालून केलेली मुळ्याची कोशिंबीर बनवतोय। सर्व मिक्स करून झाल्यावर आपल्याला हे असंच ठेवून द्यायचंय। आता आपण यासाठी तडका बनवून घेऊया। त्यासाठी तडका पॅन घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचंय। तेल छान गरम होऊ द्यायचे। त्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी घालूया। अगदी थोडासा किंवा छोटा पाव चमचा आपल्याला हिंग घालायचा आहे। त्यानंतर एक हिरवी मिरची कट करून घ्यायची आहे, ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। तसेच 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घालूया आणि हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तडका आपला बनवून तयार आहे। तडका आपल्याला कोशिंबीरमध्ये घालून घ्यायचा आहे आणि तो यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला जेवणामध्ये काहीतरी थंडगार हवं असतं, तर तुम्ही त्यासाठी ही कोशिंबीर नक्की बनवून बघा। जेवणाची चवसुद्धा वाढवेल आणि पोटाला सुद्धा थंडावा मिळेल। त्यानंतर यामध्ये आपण थोडासा कोथिंबीर घालून घेऊया। तर मस्त थंडगार अशी मुळ्याची कोशिंबीर बनवून तयार आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।